नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी वर्गाची मराठी विषयाची वर्गपूर्व तयारी पाहणार आहोत। घटकाचे नाव आहे गोष्ट ऐकून प्रश्न विचारणे। पुढील गोष्ट लक्षपूर्वक ऐका व त्यावर प्रश्न तयार करा। एका जंगलात एक मोठे झाड होते। त्या झाडावर एक कावळा व त्याची पत्नी राहत होते। त्याच झाडाच्या खोडामध्ये एक मोठा साप राहत होता। त्या सापामुळे ते दोन्ही कावळे खूप त्रासले होते, कारण जेव्हा जेव्हा त्यांची मुले कावळ्यांच्या अंड्यातून बाहेर पडत तेव्हा तो साप त्यांना खाऊन टाकायचा आणि ते दोन्ही कावळे काहीच करू शकत नव्हते। त्यांच्या अंड्यांना वाचवण्याकरता त्यांना काहीच करता येत नव्हते, कारण साप खूपच शक्तिशाली आणि कावळे खूपच कमकुवत होते। वारंवार सापाने त्यांचे अंडे खाल्ल्याने दोन्ही कावळे अस्वस्थ झाले आणि ते एका कोल्ह्याला जाऊन भेटले। दोन्ही कावळ्यांनी त्यांची कहाणी रडत कोल्ह्याला सांगितली आणि त्या सापाला पळवून लावण्यासाठी एक मार्ग विचारला। कोल्ह्याने उत्तर दिले, कावळ्यांनो, काळजी करू नका, माझी एक योजना आहे जेणेकरून त्या कोब्रापासून आपली सुटका होईल। हे ऐकून कावळ्यांना थोडी शांतता मिळाली आणि ते कोल्ह्याला घाईघाईने विचारू लागले, हे खरंच होईल का मित्रा? आम्हाला शक्य तितक्या लवकर तो मार्ग सांग, जेणेकरून आम्ही त्या सापाला पळवून लावू। कोल्ह्याने त्यांना ती योजना सांगितली आणि म्हणाले, तुझ्या घरट्यापासून जवळच एक तलाव आहे। त्या तलावात राजकुमारी व तिच्या मैत्रिणी दररोज आंघोळीसाठी येतात आणि तलावाकाठी त्या त्यांचे अलंकार ठेवतात। तू त्या अलंकारापैकी एक अलंकार उचल व ते अलंकार नेऊन सापाच्या बिळात टाक। ते पाहून सैनिक येतील आणि सापाला मारून टाकतील आणि अलंकार घेऊन जातील। तुझी त्या सापापासून आपोआप सुटका होईल। कोल्ह्याच्या युक्तीप्रमाणे कावळा तलावाकाठी येतो आणि राजकुमारीचे अलंकार घेऊन उडू लागतो। हे पाहून सैनिक कावळ्याच्या पाठीमागे धावतात। तेवढ्यात कावळा सापाच्या बिळाजवळ येतो आणि ते अलंकार सापाच्या बिळात टाकतो आणि दूर एका झाडावर जाऊन बसतो। सैनिक तेथे येतात आणि सापाच्या गळ्यात अलंकार पाहून सैनिक सापाला मारू लागतात। साप मरतो आणि सैनिक ते अलंकार घेऊन राजकुमारीकडे परत जातात। हे सर्व पाहून कावळा खूप आनंदी होतो आणि उडत कोल्ह्याकडे येतो आणि कोल्ह्याचे आभार मानतो। मुलांनो, गोष्ट ऐकलात ना? आता या गोष्टीवर आधारित प्रश्न कोण सांगेल? मॅडम, मी सांगते पहिला प्रश्न। कावळा कोठे राहत होता? अगदी बरोबर आहे प्रश्न। दुसरा प्रश्न कोण सांगेल? मॅडम, मी सांगते दुसरा प्रश्न। कावळ्याच्या घरट्याखाली कोण राहत होते? बरोबर। याचप्रमाणे या गोष्टीवर आधारित आणखीन प्रश्न तयार करा आणि ते वहीत लिहून त्याचा सराव करा।